नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मस्त वातावरण झालं आहे बघा. असं आभाळ पण आहे आणि 8 दिवस झालं आमच्याकडं पावसाने एवढं म्हणजे रिमझिमनी ना नको नको करून टाकलं होतं. काय सुद्धा रानात कामं ही करा येत नव्हती. तर आज दिवसभर बघा ह्या आपलं दुधी भोपळा लावलेला आहे. तर ह्यात मोठं मोठं गवत झालेलं होतं काँग्रेसची. तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. अजून वरचं कोंड राहिले. तर बघा असं भोपळा आहे आपला मस्त असा आणि गवत झालेलं पावसाने पटपट वाढल्या गेलं गवत. मग ती आज सकाळपासून बघा ह्या कोंड्यातलं ना जेवढं मोठं मोठं होतं ते पूर्ण काढलेलं आहे. आणि विषय असं झालेला आहे की दुधी भोपळा बघा आपण लावून आता जवळपास 15 दिवस होऊन गेलं आणि अशी एवढं तुटाळं झालं ना की भरपूर म्हणजेच की काय झालं काय कळलं नाही. पण बीच उगावलं नाही आणि बी उगावलं नसल्यामुळं मला नंतर अनेक लावावं लागलं. आणि काय झाडं मोठी झालेली ना तर अशी जळून जायला लागल्या. आता ह्याला काय झालंय काय माहीत नाही, पण मोठी होते ती उगवून आलेली आणि लगेच जळते ती. तर बघते मी ह्याच्या खाली काय हुमणी फिमणी आहे का, तर नाही हुमणी बी, पण तरीसुद्धा अशी झाडं पण जळायला लागले ती. तर म्हणलं आता मस्त संध्याकाळचं वातावरण झालं आहे, रुटीन चालू आहे आपल्या गायांचं ह्याचं. आता मस्त बघा संध्याकाळचं रुटीन आहे आणि गायांचं धाराचं ह्याचं टायमिंग झालेलं आहे, धारा चालू आहेत. तर म्हणलं तुमच्याबरोबर हा पण व्हिडिओ शेअर करावा. आणि तसंच आपल्याला एका दादांची कमेंट होती बरं का की आपण सगळ्या गायी मागं मी एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की गायी विकणार आहे. तर आपण बऱ्याचशा विकलेत आहे आणि जे आहेत ते अजून भरपूर गायी आहेत आपल्याकडं आणि आपण आता काय विकणार नाही आहे. त्यावेळेस कसं असं झालं की उन्हाळा दिवस होता आणि खायला कमी असल्यामुळं आपल्याला थोड्याफार काही 2-4 गायी विकावी लागल्या. तर आपल्या कोंबड्यांचं बी इकडं कसं खायचं चालू आहे. विषय असं झाला आहे बघा, इकडं नाजूक नाजूक म्हणजे बारकी तरकारी लावलेली झाडं उगवलेले आहेत. तर त्याला येऊन खात्यात म्हणून मी इकडं उभा राहिली आहे त्यांना हाणायसाठी. तर चला आता जाऊया घरी आणि तुम्हाला दाखवते आता आपल्या गायांचं रुटीन. आज 8 दिवसातून गाई गोट्यातून बाहेर घेतले ते संध्याकाळचं, कारण एकाच जाग्यावर वैरण बिरण सगळं खाणं धारा वगैरे सगळं एकाच ठिकाणी होतं. कारण दिवसभर चिकचिक चिकचिक चालू होते, त्याच्यामुळे त्यांना बाहेर काय घेता येत नव्हतं. आणि थोडंफार म्हणजे थोड्या वेळ घ्यायचो पण लगेच गोट्यात बांधावं लागायच्या. तर आज निवांत आहे म्हणजे पाऊस नसल्यामुळे आज भारी. तर चला आता तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर चला आता घरी. तर असा भोपळा लावलेला आणि काय काय झाडं झालेली बघा, एवढी झाली ती. आणि हे बघा असं तुटाळी लय झाली म्हणजे बीच उगवलं नाही काय, आता कळना काय झालं तर काय माहिती. आणि जी उगवलेला आहे ती बघा असा मस्त झालेला आहे मोठा मोठा. आणि हा इकडं असं गवत काढून टाकले, जेवढं मोठं असं उपटून टाकले, जेवढं मोठं मोठं होतं ना सगळं काढलंय आता उपटून. वरचं एक कोंड राहिले ते आता उद्या होऊन जाईन. आणि इकडं आपल्या अप्सरा कशा चरते ते बघा. आता दिवस मावळायला लागलाय तरी पण त्यांची काय पोटं भरना ती. तर चालूच आहे उकरड्यामध्ये उकरायचं. बाकीच्या बसल्या बघा इकडं निवांत आता त्यांच्या जागेवर ज्याच्या त्याच्या जागेवर चालल्या बसायला. तर दिवसभर लय काडकाड करते त्या. गवारी घराच्या पाठीमाग आपण गवार लावलेली, तर भरपूर तेच पालं पण खायला लागले ते आता. आणि इकडं आहेत आपल्या गाया दिवसभर बाहेर होत्या, आज काय गोट्यात दिवसभर घेतल्या नाहीत. तर आज लवकरच आता इकडं गोट्यात घ्यायला चालू केले धारा काढून. तर हे बघा इकडं बांधले त्या सगळ्या. आणि ही आपली पांढरी गाय, हे बघा इकडं धारा काढा चालू आहेत, पोरांच्या धारा चालू आहेत आता. आणि अशा बांधल्यात गोट्यात, कारण आज सकाळपासून बाहेर होत्या ना. आज सकाळपासून ऊन नव्हतं पण असं वातावरण आबाळ हे असल्यामुळं असं हे बघा असं आबाळ असल्यामुळं हे केले ते म्हणजेच सगळ्या दिवसभर बाहेरच होत्या. कारण रोज त्यांना गोट्यात एका ठिकाणी म्हणलं लय किकले ते आता. तर आज दिवसभर राहू द्या इकडंच. तर ही बघा आपली पहिला कालवड आहे घरची. तर आता हिला पण 7वा महिना चालू आहे. आणि इकडं आहेत आपल्या शेळ्या. तर आज शेळ्यांना लवकरच गोट्यात कोंडलंय बघा, कारण आज दिवसभर चराया होत्या म्हणल्यावर आज लवकर गोट्यात आल्या ते. कारण पावसामुळे 2-3 दिवस म्हणजे 4-5 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं लय हाल झालेत त्यांचं. आणि हे आमची चंदा राणी दिवसभर तिचं तोंड चालू असतं तरी पण वरडल्याशिवाय काय राहत नाही. काय कम पडलं काय पाहिजे बघा. आता इथं पोट कुठं चाललंय एकदम. दुपारी म्हणजे शेळ्यांबरोबर गवत ही इथं आणून टाकलेलं खाल्लंय भरपूर, तरी पण तिचं वरडायचं चालूच आहे. तर हिला सारखं खायला लागतं. आणि पोट बघा कसं केलंय, नुसतं टमकीवाने पोट करते.
लय खायला लागतं तिला. तर का धाराचं टायमिंग आहे मस्त, धारा वगैरे चालू येतं. तर कसं होतं म्हणजे संध्याकाळचं लवकरच धाराचा काढावं लागतं. त्या 7-7:30 वाजेपर्यंत डेअरीला घालावं लागतं. कारण आपल्याला गाव म्हणजे शेळगाव आमचं गाव लांब आहे इथून, आपल्या घरापासून 2 किलोमीटर, त्याच्यामुळं मग लवकर जावं लागतं. तर कसा वाटतोय व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. इथं बादली अडकवली पोरांनी, पाणी पाजाय घेतली म्हणजे त्याला चंदाला पाणी पाजावं लागतं त्या बादलीनं. तर तिचं मापच केलंय कारण जास्त पाणी पाजत नाही तिला. बघितलं कशी करते या. आता तिला भूक लागली आणि तर खाल्लंय. तर ह्या बघा आता दिवस मळाय चाललाय, जाऊन जाळीत मस्त बसायचं, दिवसभर खाते ते, तरी पण हे बघा कशा हिंडते ते. लय पार अंधार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत फिरणार, असं यांचं काम आहे. तर ज्याच्या त्याच्या जागेवर आता बसतील बघा जाऊन. बाकी निमे चालले तिकडं. हे बघा आता त्यांचं टायमिंग झालंय बसायचं. आता त्यांच्या जाळीत म्हणजे ज्यांची जिथं जागा आहे तिकडंच जाते ते बसायला. आणि इकडं बघा आपण कोंबड्यांना म्हणजे इकडे एक जाळी ठेवली कारण शेळ्यांमुळं, आणि इकडं गायींमुळं म्हणजे शेळ्यांना गोचिड वगैरे झालं ना तर इकडं म्हणजे आतमध्ये गोट्यात जाऊन खात्या त्या. तर आपलं शेळ्यांचं शेड जे आहे ना तर त्याला आता कागदाने पॅक केलं आहे गळू नाही म्हणून, कारण आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं गोट्यात पाणी शिरायचं, वरनं फक्त कागदच आहे. आणि इकडं नेट बांधलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला संध्याकाळचं रुटीन बघितलं का? कारण धारांचं एवढं म्हणजे वेळेतच धारा वगैरे काढावं लागतात. तर आज दिले आमच्या बच्चा पार्टींकडं काम. बच्चा पार्टी आज आमच्या धारा काढतात. आणि हे बघा आता इकडं जागा मोकळी वाटायला लागली, कारण आता दिवसभर बाहेर असल्यामुळं आता सगळ्या इकडं गोट्यात बांधायला चालू केले. तर इकडं पण आपल्या आहेत. तर इकडं आपल्या 3 गायी आहेत. तर ह्यांना पण आता धारा वगैरे काढून घेतलेत आहे आणि इकडं खायला बांधले. तर आपल्याकडं आता सध्या हिरवा चारा नाही, फक्त ऊस आहे, त्याच्यामुळं आपण ह्यांना गवत चालू. तर कसं होतं म्हणजे आज वातावरण चांगलं असल्यामुळं पाऊस नाही, आभाळ दिवसभर होतं, ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळं दिवसभर बाहेर होत्या. आणि आता गोट्यात सगळ्या नेल्या बघा. आता वरवर धारा काढायच्या आणि हाय ते त्यांच्या रोजच्या जाग्यावनी त्यांना बांधायच्या. तर सकाळ संध्याकाळ आपली सोडबांधा असतीच. पण ह्या आठवड्यामध्ये असं झालं की 8 दिवस कंटिन्यू रिमझिम चालू असल्यामुळं गायींना बाहेर काढलं ना तर भरपूर चिखल व्हायचा. आणि जिथं आपण म्हणजे इथं राहतो ना पूर्ण अशी चोपण माती आहे, त्याच्यामुळे इथं लवकर चिखल होतो. तरीसुद्धा आपण इथं करून घेतलं होतं म्हणजे माळाचा आणि विहिरीचा खरब भरलेला. पण आता वर्ष झालं भरलेलं, तरीसुद्धा थोडा जरी पाऊस आला तरी भरपूर चिखल होऊन जातो. त्याच्यामुळं मग त्यांना गोट्यात ठेवावं लागतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. तर आपल्या ज्या अप्सरा आहेत ना त्यांना माणूस बाहेर फिरलेला दिसलं ना त्यांना वाटतं पेंड आणले का काय गायांना टाकायला. पेंडीमुळं लगेच मागं पळत येते त्या. आता तुम्हाला दाखवलंच की लगेच कसे म्हणजे फिरलेलं दिसलं की लगेच बाहेर येते त्या. तर असं द्या. चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.